वळूया आता पुढील बातमीकडे। सांगली मिरज रस्त्यावर कृपाबाई हॉस्पिटल शेजारी असणाऱ्या रेल्वेच्या उड्डाणपुलाची मुदत संपल्यामुळे रेल्वेने या ठिकाणी नव्याने उड्डाणपूल बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या। मात्र सांगली मिरज शहराला जोडणारा एकच रस्ता असल्यामुळे या ठिकाणी पर्यायी वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे याला नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनी जोरदार विरोध केला। त्यामुळे नवीन उड्डाणपुलाचा प्रस्ताव बारगळला होता। त्यावर उपाय म्हणून रेल्वेने या जुन्याच उड्डाणपुलाच्या नूतनीकरण कामाला सुरुवात केली आहे। आधुनिक पद्धतीने कार्बन फायबर पद्धतीने या उड्डाणपुलाच्या नूतनीकरण कामाला सुरुवात करण्यात आली आहे। फायबर केमिकल लावून त्याची जीवन मर्यादा वाढवण्यात येते। जवळपास 60% काम पूर्ण झाले, अजूनही 40% काम बाकी आहे। सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर या उड्डाणपुलाची क्षमता वाढणार आहे आणि जवळपास 10 वर्ष या जुन्या उड्डाणपुलाची लाईफ वाढणार आहे। नवीन उड्डाणपुलासाठी सळी, सिमेंट, काँक्रीट, वाळू असे मटेरियल वापरावे लागते। त्याचा खर्च कोट्यावधीत जातो। मात्र जुन्या पुलाच्या दुरुस्तीसाठी आधुनिक पद्धतीचे कार्बन फायबर मटेरियल वापरण्यात येत आहे। दिवसा रेल्वेगाड्यांची वर्दळ जास्त असल्यामुळे रात्रीच्या सुमारास टप्प्याटप्प्याने मेगा ब्लॉक करून हे काम करण्यात येत आहे। कर्नाटक निपाणी येथील पार्श्वा कंपोजिट या कंपनीकडून हे मटेरियल पुरवण्यात येत आहे। याचा कच्चा माल उत्तर कोरियातून मागवून निपाणी त्याचे मटेरियल तयार करण्यात येत आहे। या उड्डाणपुलाला 5 वे आहेत तर 20 कॉलम आहेत। आतापर्यंत 2 वेचे कॉलम काम पूर्ण झाले, तसेच कॉलमचे काम पूर्ण झाले। अद्याप 3 वेचे काम बाकी आहे। या ठिकाणी रेल्वेची मेन लाईन आणि ऑफलाईन आहे, त्यामुळे मेन लाईनची मेगा ब्लॉक करून उर्वरित काम करावे लागणार आहे। यासाठी पुणे विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलाय। अद्याप मंजुरी मिळाली नसल्यामुळे राहिलेल्या कामाला विलंब होत आहे। सदरचे काम पूर्ण होण्यासाठी अजूनही 1.5 महिन्यांचा कालावधी लागणार आहे। मिरज विभागाचे रेल्वेचे असिस्टंट डिव्हिजन अभियंता सरोज कुमार आणि सिनियर सक्शन अभियंता बिरेंद्र कुमार हे या कामाची देखरेख करत आहेत। त्यामुळे सांगली मिरज रस्त्यावरील रेल्वेचे उड्डाणपूल न पाडताच आहे त्याच पुलाची दुरुस्ती रेल्वेने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुरू केल्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे।